नमस्कार, मी सुवर्णा होम किचन मध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत। सगळ्या व्ह्यूअर्सचे धन्यवाद, सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद। ती रेसिपी दाखवणार आहे। आता आपल्याकडे मराठी याच्यात म्हटलं तर नवीन वर्षाची सुरुवात होत आहे, तर सुरुवात करायची तर काहीतरी गोड याच्यापासूनच करायची, म्हणून मी तुम्हाला आज खूप छान गोड सगळ्यांना आवडणारी अशी गुलाबजामची रेसिपी दाखवणार आहे। तर खूप कमी साहित्यात आपण घरीच गुलाबजाम खूप छान प्रकारे बनवू शकतो। तर मी तुम्हाला दाखवणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला पाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला हे वर्ष खूप छान जावो, आरोग्यदायी जावो, भरभराटी जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। तर मी इथे तुम्हाला पाव किलो खव्याचे गुलाबजाम बनवून दाखवणार आहे। तर पाव किलो खव्यासाठी मी इथे पाव किलो साखर घेतलेली आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाक बनवायला घेऊ। तर साखर जितकी आपण घेऊ ना, तर साखर बुडेल एवढंच पाणी आपल्याला टाकून घ्यायचंय, खूप पाणी नाही टाकायचंय। बघा, साखर बुडेल एवढंच पाणी मी टाकून घेतलेलं आहे। आणि आपल्याला पाक असं नाही तयार करून घ्यायचा आहे, फक्त साखर विरघळून घ्यायची आहे। आणि ते जे साखरेचं पाणी होईल ना, ते फक्त चिगट होईल, म्हणजे एकतारी पाक सुद्धा नाही, फक्त विरघळून साखर घ्यायची। मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे ते घेतलेलं आहे। पाव किलो खवा, तिथे गॅस मी बारीक ठेवलेला आहे साखरेचा, आणि मधनं फक्त हलवणार आहे। तर खव्याच्या गाठी असतात ना, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत। तर काय करायचंय, मोडताना इथे जे या तळव्याने नाही करायचंय, काय करायचंय आपल्याला, इथे जे असतो ना हा भाग आपल्या मनगटाच्या तिथला, त्याने तो फक्त असा करायचा आहे। बघा, या पद्धतीने तुम्ही जर तळव्याने केलं ना, तर इथे आपल्या हातामध्ये उष्णता तयार होते, आणि या उष्णतेमुळे जे खव्याचं तूप असतं ना, ते पगळतं आणि खवा अजून पातळ होतो। त्यामुळे फक्त आपल्याला मनगटाच्या तिथला हा जो पोर्शन आहे, यानेच फक्त असा खवा गाठी मोडून घ्यायचे आहेत। तुम्हाला याने नसेल जमत तर तुम्ही अगदी फुलपात्र, लोटी, वाटी त्याने केलं तरी काही हरकत नाही, छानच होतं। बघा, या पद्धतीने। जर तुम्हाला उपवासासाठी गुलाबजाम बनवायचे असेल ना, तर तुम्ही यात एक 4 चमचे साबुदाण्याचं पीठ बारीक करून घालू शकता, किंवा मग तवकीर मिळते बाजारात, किंवा मग आरारोटही मिळतं, ते तुम्ही घालू शकता। आता मी घरातल्याच साहित्यात बनवून दाखवते तुम्हाला, म्हणून मी इथे सुरुवातीला मी 2च चमचे मैदा घालून घेणार आहे। बघा, हा पोहे खायचा चमचा आहे। सुरुवातीला खूप नाही घालायचं आहे, फक्त 2च चमचे मी इथे मैदा घालून घेतलेला आहे। आणि छान हलक्या हाताने आपल्याला तो गोळा मळून घ्यायचा आहे। आपण गाठी तर आधी अशा मोडून घेतलेल्याच होत्या, परत आपण या पद्धतीने छान तो मैदा आणि खवा मिक्स करून घ्यायचा आहे। साधारणतः 1 किलो साठी आपल्याला 200 ग्रॅम मैदा लागतो, किंवा मग 200 ग्रॅम तवकीर, किंवा मग 200 ग्रॅम अरारोट पावडर असं तुम्ही वापरू शकता। तिला 2 चमचे टाकलेला होता, अजून मी 2 चमचे मैदा टाकून घेतेय। साधारणतः 4 ते 4.5 चमचे मैदा आपल्याला लागतो, म्हणजे पाव किलोला 50 ग्रॅम मैदा आपल्याला लागतो। आपल्याला आपलं पीठ केव्हा तयार झाले समजतं, तर जेव्हा ते आपण जेव्हाच्या भांड्यात भिजवतो ना, तेव्हा ते सोडायला लागतं। म्हणजे बघा, इथे पीठ कुठेही चिटकत नाहीये, म्हणजे आपला गोळा छान तयार झाला आहे हे समजतं। का आपण गोळा चांगला सॉफ्ट करून घेऊ, तितके आपले गुलाबजाम छान तयार होतात। इथे आपण कुठेही बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा वापरलेला नाहीये। आता छान असा गोळा बनवून बघायचा। बघा, छान गोळा बनतोय, कुठे क्रॅक जात नाहीये, म्हणजे आपलं पीठ छान आपलं हे खव्याचं हे प्रमाण अगदी योग्य प्रमाण झालेलं आहे। आता फक्त एक 5 मिनिटासाठी आपल्याला तो झाकून ठेवायचा आहे। यात मी थोडेसे केशरचे दाणे टाकून घेते, तुमच्याकडे असतील तर टाका, नाही टाकले तरी काही हरकत नाहीये।
थोडीशी टाकते वेलचीची पूड, अर्धा चमचा. त्याने गुलाबजामला टेस्ट छान येते. तुमच्याकडे साखरेला जर खूप मळी वगैरे येत असेल, पाक खूप काळा होत असेल, तर यात काय करायचंय, थोडंसं दूध टाकायचंय आणि लिंबू पिळायचंय. म्हणजे जर पाक खूप काळपट असेल तर ती सगळी हे निघून जातं, काळेपणा निघून जातो आणि पाक स्वच्छ तयार होतो. आता आपला पाक तयार झालेला आहे. थोडासा असा एकतारी नाही करायचा आहे, नाहीतर मग गुलाबजाम मध्ये पाक शिरणार नाही. म्हणून फक्त चिगट आपल्याला असं थोडासा करून घ्यायचा आहे. आता आपला पाक तयार आहे. गॅस बंद करून टाकायचा आहे आणि पाक झाकून ठेवायचा आहे. पाक झाकून ठेवला म्हणजे आपले गुलाबजाम होईपर्यंत पाक थोडासा गरम राहील. खवा मुरलेला आहे. आता काय करायचंय, छोटे छोटे तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही असे गोल बनवून घ्यायचे. गोल बनवताना फक्त लक्षात ठेवायचंय की ते अजिबात त्याला क्रॅक गेले नाही पाहिजे. क्रॅक जर गेले तर तुमचे गुलाबजाम फुटू शकतात. मी अगदी बारीक गॅसवर तूप तापायला ठेवलेलं आहे. जर तुम्हाला नसेल होत तर तुम्ही पूर्ण गोळे तयार करून घ्यायचे आणि मग तूप तापायला ठेवला तरी काही हरकत नाही. गोळा बनवताना काय करायचंय, सुरुवातीला एक गोळा तुम्ही तुपात तळून बघायचा आहे. जर असं वाटतं की त्याच्यात तो विरघळतोय किंवा तयार नाही होते, कडक होतोय, तर तुम्ही थोडंसं पीठ अजून मळून घेऊ शकता. आणि जर सैल असेल तर त्यात थोडासा मैदा अजून टाकू शकता. मंद गॅसवर एक गोळा तळून बघायचा आहे आपल्याला. बघा, या पद्धतीने मी सगळे गोळे आता तयार करून घेणार आहे. आपले गोळे तयार झालेले आहे. आता मी एक इकडे करूनही बघितला. गॅस अगदी स्लो आहे. फुटतोय की नाही ते चेक केलं मी, पण अजिबात फुटला नाही. गुलाबजाम छान असा ब्राऊन कलर वरती आपल्याला आता तळून घ्यायचे. तूप अजिबात कडकडीत तापवायचं नाहीये. तेल किंवा तूप अगदी मंद गॅसवर खूप कमी, म्हणजे फक्त हाताला लागेल की तापलंय एवढंच ठेवायचं आहे. अजिबात जास्ती गरम करायचं नाहीये. आणि छान असे गुलाबजाम आपण आता त्यात टाकून तळून घ्यायचे. अगदी स्लो गॅसवरच तळायचे आहेत. जर तुम्ही मोठ्या गॅसवर किंवा मीडियम गॅसवर जर तळले ना गुलाबजाम, तर ते फक्त वरती तळले जातील आणि आतमध्ये खवा तसाच राहील आणि मग ते पिठूळ पिठूळ लागतील. आणि खूप पण नाही टाकायचे आहेत कढईत. जर खूप गुलाबजाम टाकले ना कढईत तर मग ते छान फुगणार नाही किंवा छान तळले जाणार नाही. फक्त असं चमच्याने आपल्याला तूप असं बाजूनी हलवायचंय. गुलाबजामला टच नाही करायचंय. गुलाबजाम आपोआप वरती येतात तळले गेले की. फक्त तूप आपल्याला असं बाजूने ते हलवायचंय. आता छान ब्राऊन कलर वरती आलेले आहेत. मी काढून घेणार आहे. का नाही हे कसं ओळखायचं, तर एक गुलाबजाम फोडून बघायचा. आतमध्ये बघा किती छान अशी जाळी पडलेली आहे आणि जे आतलं पीठ आहे ते चिटकत नाही हाताला, म्हणजे आपल्या आतपर्यंत गुलाबजाम तळला गेलेला आहे. आता या पद्धतीने सगळे आपल्याला छान तळून घ्यायचे. पाक कोंबट आहे, खूप गरम पाक नाहीये. खूप गरम पाकात गुलाबजाम आपल्याला नाही टाकायचे. आता या पद्धतीने छान गुलाबजाम आपल्याला त्या पाकात टाकून घ्यायचे. 30 ते साधारणतः 34 गुलाबजाम माझे तयार झालेले आहेत. ते पण साईज खूप छान, अगदी साईज छोटी पण नाहीये आणि मोठी पण नाहीये. खूप छान असे साईज मध्ये, कलरही खूप सुंदर आलेला आहे. छान आपले गुलाबजाम आता हे अर्धा तासासाठी किंवा पाऊण तासासाठी आपल्याला पाकात झाकून मुरू द्यायचे आहेत. म्हणजे आपले गुलाबजाम एक अर्धा ते पाऊण तासात गुलाबजाम खाण्यासाठी तयार होतील. मी हे अर्धा तासासाठी असेच झाकून ठेवणार आहे. खूप सोपी रेसिपी आहे आणि अजिबात या जर तुम्ही प्रमाणात केलं तर अजिबात फेल होणार नाही अशी रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून बघा. बघा मी तुम्हाला फोडून दाखवते. बघा मस्त असा पाक आतमध्ये मुरलेला आहे. बघा खूप छान झालेले आहेत गुलाबजाम.
माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.